परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. अमित शहाना मुंबईवरती कब्जा मिळवायचा. त्याच्यामुळे अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे एसएनसी हे कोणत्याही थराला जातील मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी, पण आम्ही ते होऊ देणार नाही. राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काका पुतण्याचं नातं हे चर्चेत राहिलेलं आहे. अनेक काका पुतण्यांच्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघितल्या. वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छांच्या बॅनरवर एकत्र दिसत आहेत. मी देऊ द्या ना शुभेच्छा. अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील. दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाहीये. कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात. कुटुंबापेक्षा आता वाढदिवस, नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात. पहिल्यांदा असं होतं आहे की उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा करताना शुभेच्छांचं होर्डिंग लावताना त्यावर राज ठाकरेंनाही शुभेच्छा देतात. चांगली गोष्ट आहे ना. महाराष्ट्राची परंपरा आहे ती. शरद पवारांच्या होर्डिंगवरती किंवा अन्य पक्षनेत्यांच्या होर्डिंगवरती अनेक फोटो असतात. शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियानं याच्यामध्ये उगाच वेगळा अर्थ काढू नये. पण यंदा राज ठाकरेंना 14 जूनला वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शुभेच्छा जातील. 14 जून आता यायचं आहे ना, अजून 13 जून येईल, मग 14 जून येईल ना. 13 जूनला अगदी वाढदिवस साजरा होऊ द्या, मग 14 जूनला तुम्हाला दिसेल. रोहित पवार असं म्हणतात की लोकसभेला जे पक्ष आमच्यासोबत होते त्यांनी चांगलं काम केलं, मात्र विधानसभेला आमच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांनी स्वतःचा फायदा करून घेतला. त्यांचा ओघ कोणाकडे होता त्यांनी ते स्पष्ट केलं नाही, पण खरंच असं झालं की काही मित्र पक्षांनी फायदा करून घेतला. आता रोहित पवार हे कोणत्या अनुभवातून सांगतात मला माहीत नाही, पण लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं लढलो. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या हुकुमशाही विरुद्ध एक वातावरण आणि एक लाट महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकलो. तीच लाट विधानसभेला सुद्धा होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार जाणार अशाच प्रकारचं वातावरण होतं. तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही. याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधींनी या विषयावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि तेच सत्य आहे. आता कोणावरही खापर फोडणं, दोष देणं हे आता बरोबर नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं, काँग्रेस पक्षानं आमचं काम केलं, आम्ही काँग्रेस पक्षाचं काम केलं. नक्कीच जागा वाटपामध्ये शेवटपर्यंत विधानसभेला जो घोळ झाला त्याचा काही प्रमाणामध्ये आम्हाला त्रास झाला. शेवटी लोकसभेला जागा वाटप सोपं होतं. एखाद दुसरी जागा सोडली तर फार वाद नव्हते, पण विधानसभेच्या जागा वाटपात, कारण प्रत्येकाला वाटत होतं की आमचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, आमची सत्ता येणार, त्यातून जागा वाटपात काही तेढ निर्माण झाली आणि ती चुकीची होती. राऊतसाहेब, ऑपरेशन सिंधूचं महत्त्व पटवून देण्यासाठी जे शिष्टमंडळ परदेशात गेले होतं त्यात एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. काल इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांचा एक लेख आला आहे. त्यांनी भारताच्या बहुतेक पंतप्रधानांचं कौतुक केलेलंच आहे, ज्यात जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, मनमोहन सिंग असतील. त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींच्याही नेतृत्व गुणाचं कौतुक केलेलं आहे. ते असं म्हणतात की दहशतवाद विरोधी लढ्यात मोदींचा मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला, असं त्यांनी त्या लेखात कौतुक केलं. हे त्यांचं मत आहे. त्यांचं मत आहे. देशाचं मत असेल असं काय मी मानत नाही. हे त्यांचं मत आहे. मुळात ऑपरेशन सिंधू हे यशस्वी झालं आहे का अशी लोकांच्या मनात शंका आहे. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती. पाकिस्तानचे 4 तुकडे करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती. पाकिस्तान परत आयुष्यात उठणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही यासाठी ऑपरेशन सिंधूर होतं. आणि आज त्याच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना
अमेरिकेमध्ये त्यांच्या आर्मी डेच्या कार्यक्रमाच्या परेडसाठी विशेष आमंत्रित केलेलं आहे. हे कसलं लक्षण मानायचं? प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत 17 वेळा सांगतायत की हिंदुस्थाननं जो दहशतवाद विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध लढा पुकारला होता तो मी थांबवला. ऑपरेशन सिंदूरची जी काय भूमिका आहे या भूमिकाला छेद देणारं प्रेसिडेंट ट्रम्प वक्तव्य करतात आणि आमचे मुसद्दी वगैरे काय प्रधानमंत्री जे म्हणतात आमच्या ताईसाहेब ते त्याच्यावर अजून एक अक्षर काढत नाहीत तोंडातून. हा या देशाचा अपमान आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हिंदुस्थानच्या सुरक्षेच्या बाबतीत